श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. एकदा रात्री 11:30च्या सुमारास भजन व आरती आटोपून श्री महाराज सहज बोलत बसले होते. इतर मंडळी निजायला जाण्याच्या तयारीमध्ये होती. इतक्यात श्री महाराजांनी नागप्पा नावाच्या इसमाला हाक मारली आणि त्याला म्हणाले, "अरे, जरा कंदील घेऊन माझ्याबरोबर चल." बाहेर पाऊस पडत होता म्हणून नागप्पाने छत्री देखील बरोबर घेतली. श्री महाराज थोडेसे गावातून फिरले आणि नंतर मारुतीच्या मंदिराजवळच्या पडक्या घराकडे गेले. तेथे 2 वाटसरू रात्रीच्या आसऱ्यासाठी येऊन निजले होते. श्री महाराजांनी त्यांना जागे केले व सांगितले, "बघा, हे घर अगदी जुने झाले आहे. आज पाऊस जोराचा पडतो आहे. रात्री एखादी वेळी भिंत कोसळेल. तुम्ही इथे निजू नका. मंदिरात चला." दोघांपैकी एक वाटसरू मुकाट्याने उठला व मंदिरात जाऊन निजला. परंतु दुसरा मनात म्हणाला की आपल्याला फक्त एकच रात्र इथे राहायचे आहे. आता कशाला कोठे जायचे? झाले, इथेच पडून राहावे. तो तेथेच पडून राहिला. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आणि त्या घराची एक भिंत एकदम कोसळली व तो वाटसरू तिच्याखाली चिरडून मरण पावला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा ते बोलले, "अरे रे, मी त्याला काल याची अगोदर सूचना देऊन आलो होतो, पण त्याने ऐकले नाही." माणसाचे असेच घडते. सत्पुरुषाजवळ राहून जर मनुष्य आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही. जो आज्ञापालन करेल त्याला भोग भोगावे लागतील खरे, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय झाला म्हणजे प्रथम तो बुद्धीवर परिणाम करतो. तिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणे वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही. प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याचप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधण्यास आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.